नमस्कार, राम राम, सुप्रभात शेतकरी मित्रांनो, गुड मॉर्निंग। आपण मोडणीम बाजारातून आता आपण व्हिडिओ शूट करतोय। थोड्या वेळाने लाईव्ह पण येणार आहे, पण सध्या आता ह्या वेळेला कसा बाजार भरलाय, अजून गाई यायला चालू आहेत। पावसाचं वातावरण रात्री झालं होतं, पाऊस पण झालेला आहे। तर आजचा बाजार कसा असणार आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे की भाकड गाई, दूध देणाऱ्या गाई, कालवडी, जर्सी असेल तर जर्सीची काय किंमत आहे आज बाजारात, एकंदरीत बाजार कसा भरलाय। तर हा बाजार बऱ्याच लोकांना ॲड्रेस माहीत नाही। मोडणीम तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे हा बाजार भरतो। तर ज्या लोकांनी आपल्याला सबस्क्राईब केलं नाही अजून, त्या लोकांनी सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं त्यांनी एक कमेंट होऊ द्या, हाय हॅलो राम राम, जय शिवराय, जय हरी अशी जरी कमेंट केली तरी चालते, पण एक कमेंट होऊ द्या। तर आपण आता बाजार कव्हर करतोय, जेवढा होईल तेवढा आपण कव्हर करणार आहे। ज्यावेळेस गुलाल पडतील, सौदे होतील, त्यावेळेस आपण लाईव्ह पण करतो। त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब केलेलं चांगलं, कारण लाईव्हचं नोटिफिकेशन आलं तुम्हाला लाईव्ह बाजार, लाईव्ह व्यवहार पण पाहायला मिळतील। तर बाजार इतका भरला नाही, पाऊस झाल्यामुळं थोडा कमीच भरला आहे। तर कसा भरला आहे, काय दर असेल हे आपण आता ह्या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहे। काय सांगितलं मला किती? 140। किती दूध देईल? 26 लिटर। मॉडेल कुठलं आहे? आपल्यातलं आहे। 26 लिटर दूध, 140 निघेल का दूध? कमेंटमध्ये सांगा। कातन बघा कसे आहे, तोंड बघा कसं आहे। बाजारातली एक टॉपची गाई, टाईम आहे 10-12 दिवस असेल। बरं, हिचं काय सांग? हिचं 21, 15 दिवस। किती वेळ त्याचा आहे? 6 दात। ही जुळलेली आहे बघा, ही पण दुसऱ्या व्यताची आहे, ही पण 6 दात आहे, दुसऱ्या व्यताची, एकदम देखणी। सडाला अंतर थोडं कमी आहे, पण 26 लिटर दूध सांगितलंय। आपल्याला किती वाटतंय कमेंटमध्ये सांगा, कितीपर्यंत पिळेल ते सांगा। कलर आणि बॅच कसा आहे ते पण सांगा। त्यानंतर आपण हिचं काय सांगता? होय मालक, हिचं 1-10। दूध किती दिली? 10-11 दूध दिली बघा, 1-10, एक नंबर ऑर्डर आहे। नंबर सांगायचं 98-81 16-86। एकदम मापात आहे त्या बघा, गाई पण आणि एकदम टॉप क्लास। ही मधली पहिल्या वेतच आहे की दुसऱ्यांदा? तिचं काय सांगताय? कशा वाटतात गाई सांगा। बाजारातली पहिलीच दावण आहे ना, एकदम टॉपची दावण आहे बघा। 1-10, 1-30, 21, 1-40च्या दरामधले गाय आहेत सगळ्या। आता आपण इतर गाय बघू। शेतकऱ्याची गाय आहे बघा, किती वेताची? तिसऱ्यांदा आहे। किती दूध देते? 11-12 लिटर दूध देते। शेतकऱ्याची गाय आहे। काय सांगता किंमत? 75,000 फक्त बघा, एकदम मापात किंमत सांगितली। व्यवहाराला बसल्यावर एक किंमत अजून कमी जास्त पण होऊ शकते। कुठलं गाव आपलं? देवडीची गाय बघा। नंबर सांगायची 80-34। तुम्हाला गाय दाखवतो पूर्ण, फक्त 75,000 किंमत सांगितली। ठेप्याला व्यवस्थित गाय, ऑर्डर अजून करणार आहे, एक 8-10 दिवस टाइम पण घेईल। कशी वाटते कमेंटमध्ये सांगा, फक्त 75,000। नमस्कार शेठ, काय नाव आपलं? दिनेश देवकर। पहिल्या वेळेतच कालवड आहे, दाताला 4 दात वासरू आहे बघा। कसं लागलंय कमेंटमध्ये सांगा। काय सांगता किंमत? 21। कमी जास्त होईल? नंबर सांगा की 86-25 09 47 55। बाजारातलं 4 दात वासरू, ठेप्याला कसं उतरलंय बघा, ऑर्डर बघा। आणि कसं वाटतंय ते कमेंटमध्ये सांगत चला मित्रांनो। अजून तुम्हाला काय पाहिजे असेल, कुठल्या गाई कालवडी, ते आपण कमेंटमध्ये सांगत चला। हिचं काय सांगता मला? 1-10 वेत, तिसऱ्यांदा आहे बघा। दाताला जुळली, 1-10। कमी जास्त होईल, एकाच मालकाची आहेत। पहिल्या व्यताची पण आहे, तिसऱ्या व्यताची पण आहे। 4 पाकी सामान दिसतात, 4 थानं सारखे, काय प्रॉब्लेम नाही। अजून किती दिवस टाइम घेईल? 10-12 दिवस टाइम घेईल। 90च्या आसपास बसेल बघा आपल्याला। आणि ही कितीपर्यंत बसेल? 14 कालवड आहे, कमेंटमध्ये सांगा।
नमस्कार मालक. नमस्कार नमस्कार. नाव सांगा की. संतोष सर्जेराव गाडी. संतोष गाडे. कुठं कुठं दावण असते? मोंडेम सांगोला आणि कुर्डू घरी. आज किती गाय आणलेत? 3 आणलेत. हे एक टॉपचं वासरू आहे. काय सांगताय किती दाताचं आहे? काय 1.25 आणि दाताला 4 दात आहे. पहिल्या व्याताचं आहे. किती दूध देईल? 9-10 लिटर देईल. एकदम खात्रीशीर गाय आपल्याला इथे मिळते. त्या बघा, हे बघा वासरू ठेपा बघा कसं आहे. सडामध्ये अंतर एकदम मस्त ऑर्डर. ब्रीडचं वासरू असल्यासारखं वासरू आहे. तोंडाला पण चांगला आहे. नंबर सांगा किती? 91 हां 33 85 37. आणि बाकीच्या गायी कशा आहेत थोडं दाखवा. ही एक गाय आहे बघा, 22 लिटर दुधाची गाय. एकदम कुठं तुम्हाला याच्यामध्ये बटा दिसणार नाही. चारी सड सारखी, पाक्याला सारखी. गायचा चौक, लांबी, रुंदी, हाईट, कातणी एक नंबर. हिचं काय सांगता? 1.25. कमी जास्त होते? कमी जास्त होते बघा. दोन्ही गाय टॉपच्या आहेत. पूर्ण गाय बघा कशी. पहिल्या व्याताची, तिसऱ्या व्याताची. ही एक आहे बघा, रतीप चालू आहे. ही यायला झालेली आहे का? येईल ही पण. ही यायला झालेली येईल आहे का? काय सांगता येईल? 21. दाताला जुळलेत. 21. किती दूध देईल? 22 23 दूध देईल बघा. सड बघा, चारी पाकी सारखी. तुम्हाला एक पण ह्याच्यामध्ये डॅमेज गाय दिसणार नाही. सगळ्या गाय एकदम जोरात. कशी वाटली दावण कमेंटमध्ये सांगा. आणि चांगल्या खात्रीशीर गाय घ्यायची असेल तर नक्की एकदा कॉल करा. कॉल करायला विसरू नका. एकदम जोरात. समात. नमस्कार. काय नाव आपलं? विनायक. काय सांगताय कालवडाचं? 1.25. बघा एकदम सडाला चांगलं, ठेप्याला चांगलं. दाताला आदत मध्ये वेल बघा. कसं सांभाळ असेल एक नंबर. आणि सांगायला 1,25,000. कमी जास्त होईल. खाली काय याला? खाली खोंड झाले. पण एकदम शास्त्रशुद्ध कालवड लागलाय बघा आज दावणीला. पाय उभा राहिले तर अंतर बघा 1 ते 1.5 फूट अंतर आहे पायामध्ये. तोंड चांगलं आहे. पाठीचा कानात ताट आहे. आणि दुधाला चांगलं होतं ना. दुसऱ्या हाताला भरपूर दूध दिला. 10 लिटरच्या बाहेरनं दूध दिल बघा. ही गाय 1,05,000. आणि किती दूध? 13 लिटर एका टायमाला. 26 लिटरची गाय आहे बघा. एकदम जोरात. कशी वाटते सांगा. दाताला जुळलेली. त्याच्या पलीकडची ही पहिला रोय. अजून टाइम घेईल. अजून 15 दिवस टाइम घेईल. काय सांगता? 95,000 फक्त. व्यवस्थित किमती सांगितल्यात. किमती कमी जास्त होत असतात. हे कसं आहे दादाला? 4 दात झालेलं आहे बघा. ही पण सडायला चांगला आहे. वेल आहे? 3 दिवस झाले बघा. काय सांगता येईल? 85,000 फक्त. का तर शिंगा असल्यामुळे किंमत कमी होती बघा. याचा पण पायामध्ये अंतर, सडामध्ये अंतर जोरात आहे. 95,000 फक्त. 960450. हां 39 कुठं कुठं दावण असेल? सांगोला मूल्य. आणि घरून घ्यायचं म्हटलं तर गरीबी गोटा आहे. पत्ता सांगा की. लवळ, मुक्काम पोस्ट लवळ, तालुका माडा, जिल्हा सोलापूर. तिथं मिळतील बघा. बाजारा व्यतिरिक्त जर तुम्ही त्यांच्या गोट्यावर गेला तर किती असतात? जर असं अचानक गोट्यावर आलं तर 40 गाय बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे अशी गाय मिळून जाईल. आदतपासून 6 दात जुळलेल्या गायीपर्यंत सगळे जनावरं तुम्हाला त्या गोट्यामध्ये मिळतील. कशी आहे आता बाजारांची कंडिशन? मीडियम. दोन्ही घ्यायला बी चांगला आहे, एकायला बी चांगला आहे. तुम्ही बाजार करत करत दुधाचे चेअरमन पण आहे दूध डेअरीचे. दुधाच्या दरामध्ये कशी वाढ झाली आणि त्याचा कसा परिणाम झाला? 30 रुपये दर आहे. 5 रुपये अनुदान येईल. शासनाची बी अपेक्षा आहे. आपल्याला बी मिळत. 400 लिटर काटा असतो. पहिलं अनुदान काय काय लोकांचं जमा झालं नाही. नवीन जमा होईल का? 20% लोकांचं झालं.
बरं बरं. आणखी काय प्रोसिजरमध्ये आहेत हां हां चालू जमा होईल. 100%. आणि आता जसं मार्केट सध्या पडलेलंच आहे गायींचं, जास्त विक्री होत नाही पहिल्यासारखी, चांगल्या मालाला चांगला दर आहे. चांगला दर आहे. दुधाचा परिणाम झालाय खरेदी विक्रीवर. शासनाचा विश्वास नाही ना लोकांवर, अनुदान मिळेल ह्याची काही गॅरंटी नाही. त्यामुळे लोक वाटतात लोक दचकते ते. तर मित्रांनो कमेंटमध्ये सांगा कोणाकोणाचं अनुदान पाठीमागचं जमा झालंय, कोणाचं जमा नाही झालं त्यांनी पण कमेंट करा, ज्यांचं जमा झालंय त्यांनी पण कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान.